दोन लहान चिमुरड्यांवरती अत्याचार झाला आणि त्याचं राजकारण करायचा प्रयत्न हा त्या ठिकाणी विरोधकांकडनं होतोय. हे फक्त हे जे तुम्ही बघताय ही फक्त आठवण करून देते या सगळ्या माझ्या सहकारी ही आठवण आहे. सुप्रिया सुळे यावरही बोला, उद्धव ठाकरे यावरही बोला, हे सगळे तुम्ही बघताय. या सगळ्यांनी या घटनांवरती ज्या पद्धतीने स्वतः राज्यकर्ते असताना या सुद्धा कित्येक घटना आहेत यावरही बोललं पाहिजे होतं. पण दुर्दैवाने बदलापूरमध्ये जी घटना झाली त्याचं राजकारण करायचा प्रयत्न या सगळ्या विरोधकांनी केला. हे आमच्या सगळ्यांसाठी अतीव वेदनादायी आणि दुःखदायी आहे. मी आणि माझ्या सगळ्या सहकारी यामध्ये आठवण करून देण्यासाठी या ठिकाणी बसलोय. या प्रत्येक बॅनरवरती त्यांच्या कार्यकाळातल्या ठळक घटना आहेत ज्यामध्ये बायकांना जिवंत जाळलं गेलं, ज्यामध्ये लहान मुलींवरती बलात्कार झाले, सामूहिक बलात्कार झाले, विविध प्रकार झाले. क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना काळात 2 बलात्कार 12 विनयभंग झाले. पण सोयीनुसार सगळे विसरून गेले. त्यांना आठवण करून देण्यासाठी आज मी आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सहकारी या ठिकाणी जमलो. मात्र प्रत्येक वेळेस सगळ्या नेत्यांना हे आठवण करून द्यावे लागते का? महिलांच्या प्रकरण तुम्ही बाहेर काढलं, तुमच्यावरही खालच्या स्तरावरती काल मला हेच म्हणायचं यांचा नारा आहे संस्कृती विरुद्ध विकृती. महिलांचे आम्ही कसे उद्धार करते आहोत हे बोलताना हे तर थकत नाहीत. आणि पवार साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील, थकत नाहीत. आणि ज्या वेळेला त्यांच्या पक्षातला एक माणूस अतिशय हीन पातळीने, म्हणजे पातळीहीन म्हणावं लागेल, हीन पातळी नाही, ज्या पद्धतीने, म्हणजे मला आता ते शब्द बोलता येत नाहीयेत, इतक्या खालच्या पातळीवरती बोलतो, त्यावेळेला नक्कीच यांचं समर्थन त्याला असणार. मग किमान हा संस्कृतीचा, महिलांच्या उद्धारकर्त्याचा बुरखा हवा कशाला? तुमच्या मनामध्ये महिलांबद्दल काय आहे, आदर, भाव, सत्कार, सन्मान, तो तुमच्या त्या बलात्कारी मेहबूब शेखने दाखवून दिलेला आहे. काही सुप्रिया सुळे असं म्हणतात की राज्यातलं सरकार जे आहे ते प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करू पाहिजे. हे बघा, मी काय म्हटलं, हे काय आहे बघा, आजचा दिवस हा अत्यंत आमच्यासाठी वेदनादायी आहे. हे काय लिहिले बघा ना, 2020 हिंगणघाट, त्यावेळेला हेच होते हो सगळे, हेच होते सगळे. आणि फेब्रुवारी 2020 मध्ये 1 नाही 8 जळीत कांड झाले. त्या ठिकाणी लोक अग्निसंस्कार करू देत नव्हते. महाराष्ट्र रस्त्यावरती आला होता तेव्हा या महाविकास आघाडी सरकारने त्या ठिकाणी मागण्या त्यांच्या लिहून दिल्या होत्या कलेक्टरने, पण पूर्ण केलं नाही. 2-2.5 वर्ष सरकार असताना ज्या वेळेला महायुती सरकार आलं तेव्हा देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिलं कुठलं काम केलं असेल तर या हिंगणघाटच्या परिवाराला बोलवून घेतलं नागपूरला आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली. हे यांचं सरकार आहे. आणि म्हणून मला त्यांना आठवण करून द्यायची की तुमचं जे हा जो नाटकीपणा, ढोंगीपणा आहे, हा कुठेतरी लोकांच्या समोर यायला हवाय की या सगळ्या घटना आहेत, बघा केवढ्या घटना आहेत. हे तर अगदी हिमनगाचं टोक आहे. बोलायला बसले तर दिवस जाईल अहो. आणि अशामध्ये 4 चिमुरड्यांसोबत जो प्रकार झाला, तुम्ही त्याला राजकारणाचं स्वरूप दिलं, हे आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायी आहे. आणि म्हणून आठवण करून द्यायला आम्ही सगळ्या जणी या ठिकाणी आज इथं बसलोय. काही पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 240 दिवसात 282 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अजित पवारांचं वर्चस्व आहे. पुणे जिल्हा अजित पवारांचं. बघा, मला हे म्हणायचंय
की हे जे विकृत हरामखोर आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत, या विकृत हरामखोरांना ठेचायचं काम सरकार म्हणून सरकारचं आहे, आपलं सुद्धा आहे. कोल्हापूरची घटना बघा ना. 10 वर्षाची पोरगी, तिच्यावर अत्याचार कोणी केला? तिच्या मामाने. त्याच्यामुळे आपल्यालाही सतर्क होणं गरजेचं आहे. हा, राजकीय कार्यकर्ता म्हणून सरकार कोणाचंही असू दे, आमचं असू दे किंवा आणि कुणाचं असू दे, आमची काय जबाबदारी आहे की सरकार म्हणून सरकार काय भूमिका घेत आहे? सरकारने घेतल्या ना भूमिका. सरकारने SIT स्थापन केली, सरकारने ज्यांनी कर्तव्यात कसूर केलं त्यांना बडतर्फ केलं, त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक वरती आपण केस त्या ठिकाणी गेलेली आहे, उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी. पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचंच ठरवलंय. मला तुम्ही सांगा, कुठल्या बाबतीमध्ये सरकार कमी पडलं? कुठली गोष्ट आहे जी केली नाही? पण त्याच्यामध्ये फ्लॅग्स कुठले आले? लाडकी बहीण योजना नको, मुलीला न्याय द्यायचा आहे, पण मग लाडकी बहीण योजनेचे फ्लॅग्स या सगळ्या प्रोटेस्ट मध्ये कुठनं आले? मग हा कोणाचा प्रोटेस्ट होता? मग त्या मुलींचं तुम्हाला दुःख नाही? त्या आयांचं तुम्हाला दुःख नाही ज्यांच्या परिवारावरती हा प्रकार झालाय? अरे, जिचे 4 वर्षाच्या लेकरू सोबत असा प्रकार झालो, त्या आईच्या किंवा त्यांच्या परिवाराच्या दुःखाशी तुम्हाला काही घेणं देणं नाही? हा प्रश्न आहे आमचा. आणि म्हणून तुम्ही राजकारण केलं. आज खरं तर सन्माननीय कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी चपराक दिली यांना. आज आम्ही इथं बसलोय, आम्ही आंदोलन करायला नाही बसलोय हो, आम्ही त्यांना आठवण करून द्यायला बसलोय. या सगळ्या जणी ज्या आल्यात ना, या आठवण करून द्यायला आल्यात की याच्यावरही तुम्ही बोललं पाहिजे. तुमच्या कार्यकाळातलं आहे, तेव्हा नाही बंद केला, तेव्हा नाही तुम्हाला काही वाटलं? अहो, आम्ही महाअधिवेशन लावायला सांगितलं, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले. तुम्ही काय नाही केलं? 2.5 वर्ष ज्या पद्धतीने महिलांवरती अन्याय अत्याचार झाले, महाराष्ट्र विसरलेला नाहीये. आणि म्हणून त्याची आठवण करून द्यायला आम्ही सगळ्याजण इथं आलो. पुण्यातलं राष्ट्रवादीचं जे आंदोलन झालं त्यामध्ये पोस्टर्स वेगवेगळे होते, त्यामध्ये गृहमंत्री सपशेल फेल असा एक पोस्टर जो आहे तो सुद्धा. मी तुम्हाला तेच सांगतेय की आजचा महाराष्ट्र बंद सुद्धा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित होता. यांना लोकांच्या सुखाशी दुःखाशी घेणं नाहीये. यांना महाराष्ट्राला बदनाम करायचंय, यांना महायुती सरकारला बदनाम करायचंय, यांना देवेंद्रजी फडणवीसांना बदनाम करायचंय, यांना एकनाथराव शिंदेंना बदनाम करायचंय. महाराष्ट्र अशांत करायचा आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र यांचं चाललंय. पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता यांचे हे काळे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. मी त्यांना सांगते, हे बघा कुठे गेले, याचं बोला, याच्यावर बोला, प्लीज बोला. तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या या सगळ्या घटना बघा. या सगळ्या घटना या कोणाच्या कार्यकाळातल्या आहेत? उद्धवजी, तुमच्या कार्यकाळातल्या आहेत. नाही वाटलं तुम्हाला? हिंगणघाटच्या ज्या पीडितेला तुम्ही जे लिहून दिलं होतं ते पूर्ण करायचं वचन तुम्ही विसरलात? तुम्हाला नाही वाटलं का उद्धवजी की हे कोरोना काळामध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये 2 बलात्कार झाले, महिला क्वारंटाईन सेंटर, सरकारी क्वारंटाईन सेंटर मध्ये होत्या, त्यांची जबाबदारी कुणावर होती? तुम्ही म्हणायचात ना, माझं कुटुंब माझी जबाबदारी. मग या तुमच्या कुटुंबातल्या नव्हत्या का? यांची जबाबदारी कुणावर होती? याच्यावरही बोला. उद्धव ठाकरेंनी काल सांगितलं होतं की स्वयंस्फूर्तीने लोकांनी बंद पुकारावा, आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य नाहीये. आज लोकशाहीने पण पाहिलं, प्रत्येक ठिकाणी बहुतांश ठिकाणी दुकानं उघडी आहेत. काय वाटतं, लोकांनी नाकारलं? कसं आहे की लोकांना कळतोय यांचा ढोंगीपणा, यांची सोयीनुसार भूमिका घेणं हे लोकांना कळतंय. मला सांगायचंय उद्धवजींना, ह्या बघा सहकारी माझ्या किती घेऊन उभे आहेत बघा. हे सगळं हे खोटं असेल तर त्यांनी सांगावं, हे खोटं असेल तर त्यांनी सांगावं, यांनी सांगावं आणि या सगळ्यांनी सांगावं की हे खोटं आहे म्हणून. आणि याच्यावर उत्तर द्या हो, याच्यावर उत्तर द्या. लोकांच्या भावनांशी खेळू नका. नाही, आम्ही त्यांना हे आठवण करून देतोय. सरकारचे लोक कशाला, तुम्ही खेळ चालवलाय, तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करताय. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आम्ही बदनाम नाही होऊ देणार. तुमचं षडयंत्र आहे सरकारला बदनाम करायचं, तुमचं षडयंत्र आहे देवेंद्रजींना बदनाम करायचं, तुमचं षडयंत्र आहे एकनाथरावांना बदनाम करायचं, तुमचं षडयंत्र आहे बदलापूरला बदनाम करायचं. आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आंदोलन नाहीये.
त्या ज्या सगळ्या महिला आल्यात पावसामध्ये भिजतात ते काय वेड्या आहेत का? हे दाखवायला तुम्हाला विचारायला आल्या, त्या सगळ्यांची उत्तरं द्या ना. आणि नेत्यांची नावं पण लिहिली आहेत, नाना पटोलेंपासून अंबादास दानवे पर्यंत सगळे आहेत त्या ठिकाणी. हे बघा, आणि यांनी उत्तरं द्या. किंवा आम्ही जे म्हणतोय हे जर खोटं असेल ना तर हे पण त्यांनी सांगा की हे खोटं आहे. मग यावेळेला काय केलं, आमचं सरकार ऍक्शन मोडवरती आहे, काम करतंय. या सगळ्या घटनांवरती तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. दुसरा प्रश्न असा आहे की आशिषजी सुद्धा येत आहेत मुंबईत सुद्धा. आशिषजी हे आमचे नेता तर आहेतच, आशिषजी हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष पण आहेत. त्याच्यामुळे मुंबई भाजपाचीही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जी मुक आंदोलनं होत आहेत तिथे भेट देत ते या ठिकाणी येणार आहेत. इसका कोई लोगों को नहीं राजनीति हम ये सारे प्लाकार्ड लेके बैठे वही राजनीति कर रहे हैं उनके कार्यकाल में इस तरीके से आंदोलन के भीतर लाठी पोस्टर लहराए गए और इसके बाद हमें पहले विजुअल आंदोलन को बिल्कुल मैं कैमरामैन से चाहूंगा तस्वीरें दिखाए कि किस तरीके से के साथ और ठाकरे के कार्यकाल में जिस तरीके से उनका जवान और किसान मांगने का और सभी के सभी वो सब चाहती है कि जिस तरीके से आज अतुल वायर पे बैठ के भाई वायर पे बैठ के विकास आघाड़ी के जो नेता है वो भी धरना प्रदर्शन कर रहे हैं। बदलापुर के जो है जो घटना हुई है उसके खिलाफ क्या कहना चाहेंगे आप? अभी थोड़ा मांगिए। देखिए ऐसा है कि हमारे लिए बहुत ही इमोशनल सेंसिटिव होता है। जिस प्रकार से 4 साल की 2 बेटियों के साथ घटना हुई, उनके परिवार के ऊपर क्या बीती होगी ये हम समझ सकते हैं, लेकिन विरोधी पार्टियों ने इसमें राजनीति घुसाड़ने का काम किया। सरकार के होते हुए सरकार में जो हम कर सकते हैं
वो सारी चीजें हमारे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने की है। SIT बिठाई है, जिन पुलिस ने अपने काम में भिलाई जी है उनको बर्तरफ किया है। उज्जवल निगम जैसे प्रख्यात पीड़ित ने उसमें दिए हैं, फास्ट ट्रैक में कोर्ट चलेगी। लेकिन ऐसे होने के बावजूद भी विरोधी पार्टियां जो है इसमें राजनीति करने पे तुली है और ये हमारे लिए बहुत ही दुखदायक ऐसी ये घटना है। कल आपने देखा कि सम्माननीय हाईकोर्ट का हम आभार भी यहाँ पे मानेंगे, क्योंकि उन्होंने भी इन विरोधियों को, महाविकास आघाड़ी के लोगों को फटकारा। आज हम यहाँ पे इसलिए बैठे हैं कि जिस प्रकार से राजनीति ये कर रहे हैं, बदलापुर की बेटी के साथ जो हुआ है वो बहाना है, क्योंकि इनके प्रोटेस्ट में लाडली बहन योजना बंद कर दो ऐसे फ्लैक्स लगे हुए थे। इनका निशाना लाडली बहन योजना है और ऐसे राजनीति करने वाले महाविकास आघाड़ी के नेताओं को शर्म आनी चाहिए। आज मैं और मेरी सारी बहनें यहाँ पे जो बैठी है, आप प्लाकार्ड दे सकते हैं, ये वही लोग हैं जो 2.5 साल सत्ता में थे और ये इतनी सारी घटनाएं हुई। फरवरी 2020 में तो महाराष्ट्र में 8 जिंदा महिलाओं को जलाया है। ये हिंगन घाट की घटना आप जो देख रहे हो, इस घटना में तो लोग लड़की का दाह संस्कार नहीं कर रहे थे, पूरा महाराष्ट्र सड़क पे आया था और तभी कलेक्टर ने सरकार के माध्यम से उनकी कुछ मांगे लिख के दी थी, जो इन्होंने इनके कार्यकाल में पूरी नहीं की। मुझे ये कहना है कि महायुति की सरकार जब आई तो सबसे पहले देवेंद्र फडणवीस जी ने कुछ किया होगा, तो ये परिवार को बुला के उनकी मांगे जो उद्धव ठाकरे की सरकार ने की थी, क्वारंटाइन सेंटर कोरोना काल में मेरा घर मेरी जिम्मेदारी बोलने वाले उद्धव ठाकरे, इस क्वारंटाइन सेंटर जो सरकारी क्वारंटाइन सेंटर था, क्वारंटाइन हुई 2 महिलाओं के बलात्कार और 12 महिलाओं के उनको की घटनाएं हुई, लेकिन इन्होंने चुप्पी साधी बैठी, इन्होंने कुछ नहीं किया। हमने महाअधिवेशन की मांग की, हमारे ऊपर भी गुनाह किया गया। आज हम यहाँ पे बैठे हैं, उद्धव ठाकरे, पवार साहब, नाना पटोले और उनके सारे चेले चपाटों को याद दिलाने के लिए कि आपके कार्यकाल में ये सारी घटनाएं हुई हैं, इस पर भी आप कुछ बोलिए। क्या आप बोलना चाहेंगे? जब आपका कार्यकाल था तो ये सारी, ये तो बिल्कुल छोटा मैंने आपको बताया है, इससे बहुत सारी घटनाएं जो इनके कार्यकाल में हुई है। और बस आज हम तो गम में हैं। बहुत सेंसिटिव मुद्दे को किस प्रकार से राजनीति के साथ जोड़ा गया कि हम कभी नहीं भूलेंगे। आज उस परिवार के साथ हमारी सहवेदनाएं हैं और इन हरामखोरों को फांसी के तख्त पे लटकने तक हमारी लड़ाई शुरू है। आराम से SIT बिठाई है, जिन पुलिस ने अपने काम में देण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्यभर केला जातोय। मुंबईमध्ये मंत्रालयाच्या शेजारी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, पुतळ्याच्या खाली सगळ्या महिला पदाधिकारी आहेत, त्या सगळ्या आंदोलनाला या महाविकास आघाडीच्या काळात दिल्या होत्या। इन लोगों ने आपल्याला पाहिलं, शरद पवारांचं नाव आहे, प्रिया सुळेंचं नाव आहे,
उद्धव ठाकरेंचं नाव आहे, विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांचं सुद्धा नाव आपल्याला असलेलं पाहायला मिळतं आणि त्यांच्या काळात ज्या घडलेल्या घटना आहेत त्यांचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातो आणि या सगळ्या महिला भर पावसामध्ये आंदोलन करतात आणि बदलापूर बाबतचं आणि त्याला प्रश्न विचारला जातो की तुमच्या काळात सुद्धा अशा पद्धतीनं घटना ज्या आहेत त्या घडल्या होत्या तेव्हा तुम्ही का बोलला नाही, तेव्हा बंदचे हात देण्याचा प्रयत्न का केला नाही.
त्यांच्या आया त्यांना घेऊन आल्या. त्यांच्या आया पण बसल्यात, त्यांनाही विचारूया. वर गेला. चला एक एक पाऊल मागे या, सगळ्यांनी एक एक पाऊल मागे या. ज्या वेळेला लोक कमर्शियल पिक्चरच्या मागे धावतात करायला, अशा वेळेला एक प्रॉब्लेम घेऊन माणूस उतरतो. त्याची लांबी रुंदी किती हा फरक नाही पडत. ते काय आहे ते कळलं. माणसाचा स्वभाव हा भित्रा असला, भित्राचा चक्क भित्रा. तुम्ही हे नका करू, नाही तर हे होईल, ते नाही केलं तर ते होईल. साधं माणसानं जरी आडवं गेलं तरी 7 पावलं मागं या. सर्वसामान्यपणे नको रे बाबा असं नको करूस असं सांगितलं की ऐकत नाही. मग त्याला काहीतरी अशी जोड द्यायची, तो भीतीमुळे तर ती गोष्ट कर. आम्ही जी लाईफलाईन दाखवतोय ती जीवन रेषाच असावी असं नाही. ते काय होते, ती एक स्टाईल झाली. इंग्लिश नाव आहे, कारण नसतं, पण त्यांना मराठी नाव पर्यायचं सुचत नाही. त्याला काय करणार, त्यासाठी मराठी स्ट्रॉंग. धनंजय माने इथेच राहतात का, हा तर अजरामर डायलॉग आहे. तर हे सगळं सोशल मीडियावर पाहताना कसं वाटतं. त्याच्यापेक्षा हा माझा बायको जास्तीचा. आता याच्यावर मेन सुचणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही, आणि ते एडिट करून बरोबर कर. मला त्यांच्या एडिटिंगची जास्त मजा वाटते. लाईफलाईन चित्रपटाचा विषय गंभीर म्हणता येणार, गंभीर तो आहेच, पण तो वेगळा आहे. आणि 2 मोठे कलाकार त्यामध्ये आहेत. पण मुळात मी साहित्यापासून सुरू करते, पदार्पणाचं दिग्दर्शन आणि इतका गंभीर विषय हे डोक्यात कसं काय. प्रश्न चांगला ऍक्च्युली. तर पहिली गोष्ट म्हणजे जी घटना आम्ही, जो विषय आम्ही याच्यावरून दाखवतो ती माझ्या फॅमिलीत घडलेली एक सत्य घटना आहे. तर ती मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण विषय तसा हेवी होईल. पण काय, एका स्मशानामध्ये माझी आजी वारलेली, तेव्हा एक स्मशानात किरवंत त्यांचे कार्य करत होते. सो त्यावेळेला त्यांनी काही थॉट्स सांगितले जे माझ्या वडिलांना पटकले आणि त्यांच्यामध्ये थोडी आर्ग्युमेंट झाली.
पण त्याच्यातनं आम्हाला हे समजलं की एका फॅमिलीला एका दिवसात ती आजी जेव्हा होती, एका फॅमिलीला जर असं मिसगाईड केलं जातंय तर देशभरामध्ये काय परिस्थिती असू शकते. कारण जो तो विषय आहे ना, तरी मॅक्सिमम लोकांपर्यंत त्याचा इम्पॅक्ट पोहोचू शकतो. तर जेव्हा आपण एक मराठी फिल्म म्हणतो तर त्याच्याकडनं जरा काही एक्सपेक्टेशन असतात. म्हणजे आता हिंदीची कॉपी करून मराठी वगैरे हे प्रकार चालतात, पण ती मराठीची ओरिजिनॅलिटी नाही. मी फिल्म स्टडी करत असताना भरपूर 80s मधले जे वजीर वगैरे सारखे, आपली माणसं, या टाईपच्या फिल्म बघितल्या ज्यांनी मला माहितीये की जो ऑडियन्स आहे आणि तोच ऑडियन्स आजही रेलेव्हंट आहे की त्या ऑडियन्सला काय एक्सपेक्टेड आहे. एक मराठी फिल्म तुम्ही सांगितली की तुमच्या समोर जे नावं येतात ना त्याच्यामध्ये ह्या नाही आहेत जे मी आता उल्लेख केला. मला दर्जेदार पिक्चर माहिती आहे, तर पहिली फिल्म करते तर तो दर्जा आपण एक जरा मेंटेन करू आणि विषय असा चांगला घेऊया म्हणजे लोकांना पण बघताना ते प्राऊडली फॅमिली घेऊन जाऊन बघू शकतात. म्हणजे घरी बायका, मुलं, सगळे आजी आजोबा सगळे मिळून जाऊन ती फिल्म बघू शकतात. त्याच्यातनं काहीतरी